नमस्कार. चला पाहूया आपण लाजाळूचे झाड. हे आहे लाजाळूचे झाड. याला स्पर्श करताच ही पानं अगदी मिटली जातात. ह्या पानांना द्विबीज असे म्हणतात. द्विबीज. आपल्याला शाळेमध्ये तर होतं एक बीज आणि द्विबीज. हे पानं आहेत ती द्विबीज आहेत. बघा, यांना स्पर्श केला तर हे पूर्ण मिटून गेलेत. ही वनस्पती रात्री झोपते कारण ही द्विबीज आहे म्हणून झोपते. या पानांचा आकार बारीक असा आहे आणि ह्या झाडाला ना बारीक काटे आहेत. ह्याला जी फुलं येतात ती एकदम गुलाबी कलरची फुलं आहेत. हे बघा, पिंकिश अशी गुलाबी कलरची फुलं आहेत. हे बघा, सुरेख अशी फुलं आहेत. ह्या लाजाळू शेतामध्ये भरपूर झालेत काटे. हे बघा, हे पूर्ण. तर आपण तिला आता काढूया पूर्ण. तोडून टाकायचं तिला. हे बघा, ते जास्त खाली गेलं. पायाला चोचतंय. बुंदे जास्त शेतामध्ये किंवा नदीच्या बाजूला येते. तिला लाजाळू म्हणतात कारण आपण स्पर्श केला तर ती लाजली जाते म्हणून तिला लाजाळू असं नाव पडलं. लाजाळूच्या झाडाला बारीक बारीक असे काटे टोचले तर खूप वेदना होतात. या वनस्पतीचा औषधी म्हणून गुणकारी असा उपयोग केला जातो.